नमस्कार मित्रांनो, सावळीची जणू सावली या मालिकेच्या 2 जानेवारीच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय. काही मुलं सावलीची छेड काढत असतात आणि ते छेड काढून बाईकवरून निघून जातात. सारंग हे सगळं काही बघतो आणि तो खूप चिडतो. तो सावलीकडे येतो, सावलीचा हात धरतो आणि तिला कारमध्ये बसवतो. तो स्वतःही कारमध्ये बसतो आणि ते दोघंही त्याचा पाठलाग करतात. सोहम, बबलू हे सगळं बघत असतात. सारंगला एवढं चिडलेलं बघत असतात. सारंग खूप फास्ट गाडी चालवत असतो. सावलीला खूप भीती वाटत असते. सावली सारंगला खूप समजावण्याचा प्रयत्न करते. सावली त्याला हळू गाडी चालवायला सांगते आणि सगळं सोडून द्यायला सांगते, पण सारंग काय ऐकायला तयारच नसतो. सारंग त्या गुंडांना ओव्हरटेक करतो आणि त्यांची गाडी अडवतो. सारंग गाडीतून खाली उतरतो आणि सावलीलाही गाडीतून खाली उतरायला सांगतो. काही मुलं पुढे येतात आणि ते सारंगला मारणार असतात. सारंग त्यांना मारतो आणि सावलीला विचारतो, हेच होते ना ते? सावली म्हणते हो. सारंग म्हणतो, हो, आता मार. एक थोबाडीत मार त्यांच्या. जे अंगावरती हात टाकतात त्यांचे हात तोडायचे आणि थोबाड सुद्धा फोडायचं असतं. मार आता, घाबरायचं नाही. सावली खूप घाबरलेली असते. कसं काय मारायचं या विचारात ती असते. सारंग सावलीवर मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, मार. सावली जोरात त्या मुलाच्या कानाखाली मारते. तो मुलगा आपल्या जवळचं फूल सावलीला देतो आणि तो म्हणतो, ताई सॉरी, माफ करा, हे तुमचं फूल घ्या. ती सगळी मुलं माफी मागतात आणि तिथून निघून जातात. सारंग म्हणतो, चल बस गाडीत. सोहम, बबलू हे सगळं दृश्य पाहतात आणि तेही तिथून निघतात. सावली गाडीमध्ये बसून सारंगकडे बघत असते. सारंगने आज आपल्यासाठी एवढं काही केलं म्हणून तिला खूप चांगलं वाटत असतं. तर इकडे सोहम, बबलू सावलीच्या घरी पोहोचलेले असतात आणि सगळे सावली सारंग यांची वाट बघत बसलेली असतात. आई विचारतात, अहो तुम्ही आलात, पण आमची ती जोडी ती नाही आली, खूप वेळ लागतोय ना. अजून किती वेळ वाट बघायची? उशीर होणार आहे का त्यांना? सोहम म्हणतो, अहो काकू, नवीन जोडप आहे ते, आता लग्न झालंय. मग थोडा वेळ इथे जाणार, थोडा वेळ तिथे जाणार आणि मग रमत गमत घरी येतील. अप्पू विचारतो, बबलू दादा मला एक सांगा ना, आमचे दाजी अप्पी सोबत कसे वागतात तिथे? बबलू, सोहम या दोघांनाही आठवतं की सारंग सावली सोबत किती तोडून वागतो, किती वाईट वागतो. तिच्याशी साधं बोलत सुद्धा नाही. तिला खूप ओरडतो, तिच्या अंगावर खेकसतो आणि तिला सांगतो की माझ्या जवळ यायचं नाही, तुझा आणि माझा काहीच संबंध नाहीये. मी मेलो तरी माझ्या जवळ यायचं नाही. हे सगळं त्या दोघांना आठवतं. आई अप्पूला म्हणतात, अरे अप्पू, काय विचारतोयस तू? अप्पू म्हणतो, नाही, मला माहितीये दाजी अप्पूची खूप काळजी घेत असतील, तरी पण मला बबलू दादांच्या तोंडून ऐकायचे. सांगा ना बबलू दादा. बबलू म्हणतो, सारंग दादा खरंच खूप भारी आहेत. आता माझंच घ्या ना, मी नात्यातला ना गोत्यातला, तरी पण मला भावासारखा मानतो. आणि सावली वहिनी तर त्याची बायको आहे, तिला असं फुलासारखं जपतो तो. सावली वहिनीची खूप काळजी घेतो तो. बबलू हे सगळं खोटं नाटक तिच्या आईला सांगत असतो, अप्पूला सांगत असतो. तेवढ्यात सारंग आणि सावलीची गाडी तिथे येते. सगळेजण ताडकन उभे राहतात. सावली सारंग यांचं स्वागत करायला लागतात. जयंती धावत जाते, सावलीला मिठी मारते आणि तिची विचारपूस करत असते. तर सोहम, बबलू आपले कान धरून उभे असतात. ते सारंगला सॉरी म्हणतात आणि पटकन बॅग काढायला निघून जातात. तर सावलीची आई सावलीचं औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येते आणि भाकरी तुकडा सुद्धा घेऊन येते. जयंती पटकन म्हणते, मी आहे ना, मी ओवाळणार. मी जयंती आहे आणि मी सावलीची वहिनी आहे आणि म्हणून मीच ओवाळणार. जयंती सारंगला म्हणते, सारंग दाजी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आतमध्ये, पण आता नाही या, आतमध्ये गेल्यावरती. आणि मी तुम्हाला असं जाऊच देणार नाही, तुम्ही आधी नाव घ्यायचंय. अप्पू म्हणतो, हो जयंती वहिनी, तुमचं पहिल्यांदा मला पटलंय. आता अक्की आणि दाजी तुम्ही एकमेकांचं नाव घ्यायचंय, उकाना घ्यायचाय, त्याशिवाय घरात एंट्री नाही. सगळे त्यांना नाव घे म्हणत असतात. सावली एक सुंदरसं नाव घेते. सारंग काही नाव घेत नाही आणि आत जायचा प्रयत्न करत असतो. जयंती वाट अडवते आणि म्हणते, नाही, तुम्हाला मी जाऊ देणार नाही, आधी तुम्ही नाव घ्यायचे. सारंगही खूप सुंदर नाव घेतो. जयंतीने काही मुलांना गोळा करून त्यांना चॉकलेट दिलेलं असतं आणि त्यांना डान्स करायला सांगते. जयंतीने स्वागत गीत तयार केलेलं असतं. जयंती आणि ती मुलं स्वागत गीत गाऊन डान्स करत असतात. तर सका, अप्पू तिला थांबवतात आणि सारंगला आत चला म्हणतात. जयंती म्हणते, नाही, अजून सरप्राईज बाकी आहे, तुम्ही दोघांनी इथेच थांबायचे. आम्ही सगळे आत जातो, तुम्हाला आवाज दिला की मग तुम्ही यायचे. ते दोघंही बाहेर थांबलेले असतात. घरातले सगळे जण आतमध्ये जातात. तर इकडे तिलोत्तमा शेकोटी पेटून बसलेली असते.
तेव्हा तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, मॉम मला तुमच्याशी बोलायचे. आतापर्यंत मी असं बोलले नव्हते, पण आता बोलावं लागतंय. सॉरी, पण मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही चुकलात. तुम्ही एवढी मोठी चूक का केली? तिलोत्तमा म्हणते, मला माहिती आहे तुला कशाबद्दल बोलायचंय. तुला हेच म्हणायचंय ना की मी सारंगला त्या मुलीसोबत का पाठवलं. ही चूक आहे असं म्हणतेस ना तू. ऐश्वर्या म्हणते, हो मॉम. अहो, ज्या परिस्थितीमध्ये त्यांचं लग्न झालं आपण तिला घरात घेणार नव्हतो, पण आपल्याला जगासाठी तिला एक्सेप्ट करावं लागलं आणि या घरात घ्यावं लागलं. ती इथे आली, इथे राहिली, पण अहो आता सारंगला तिच्यासोबत का पाठवलं. मला असं वाटतं की तुम्ही हा चुकीचा निर्णय घेतलाय. मॉम, अहो त्या सगळ्यांचा सगळा प्लॅन असेल आणि मला तर वाटतंय ना ती मुलगी सारंगवर काहीतरी जादू करेल. तिलोत्तमा म्हणते, अगं पण सारंग तिथे का गेलाय, कशासाठी गेलाय, त्यामागे काय कारण आहे हे मला त्याने सगळं सांगितलंय. ऐश्वर्या विचारते, म्हणजे काय प्लॅन आहे. तिलोत्तमा म्हणते, अगं त्या लोकांनी आपल्या समोर मुद्दाम काही गोष्टी आणून ठेवल्या आणि काही गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवल्या. त्या शोधायला गेलाय सारंग आणि मला माहितीये त्या लपवलेल्या गोष्टी सगळ्या सारंग शोधून काढेल. त्याची जी नजर आहे ना, पारखी नजर, त्यामुळे त्या मुलीचं सत्य लवकरच आपल्या समोर येईल. माझी पूर्ण खात्री आहे आणि सारंगवर पूर्ण विश्वास आहे. सारंग सगळं सत्य समोर आणून ठेवेल. ऐश्वर्या म्हणते, मॉम मला मान्य आहे, तुम्ही बोलताय ते बरोबर असेल. सारंग जे करायला गेलाय ते पण ठीक असेल, पण अहो सारंग त्या मुलीच्या जाळ्यात अडकला तर मग काय करायचं. तिलोत्तमा म्हणते, नाही, हे असं काही होणार नाही. त्या मुलीला जे करायचंय करू दे. सारंगवरती तिला जे काही टाकायचे ना टाकू दे, जाळं टाकू दे, नाहीतर काही जादू करू देत, पण सारंग तिच्या वशमध्ये येणार नाही. कारण सारंगवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो असं काही करणारच नाही. सारंग जे काही करायला गेलाय ना ते करूनच परत येईल. ऐश्वर्या गप्प होते आणि या सगळ्याचा विचार करायला लागते. तर इकडे सारंग आणि सावली कार जवळ उभे असतात. सावली सारंगला म्हणते, मला माहितीये तुम्ही हे जे काही करताय ते तुम्हाला अजिबात आवडत नाहीये, पण अहो मी तुम्हाला एक सांगते, तुम्ही जे करताय ना, वागताय ना, ते नाईलाज म्हणून तुम्हाला करावं लागतंय. तुम्हाला मोठ्यांचा मान ठेवायचंय म्हणून करावं लागतंय. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही मोठ्यांचा आदर करता, मोठ्यांचा मान ठेवता, ही चांगली गोष्ट आहे, पण माझ्या घरच्यांसमोर आपल्या नात्याचं सत्य येऊ देऊ नका. अहो त्यांना टेन्शन येईल, त्यांना हे सगळं झेपणार नाही. सारंग म्हणतो, हे बघ मी तुला आधीच सांगतो, मी इथे आलोय ते तुझ्यासाठी नाही आलोय. तुझ्या भावाने आग्रह केला म्हणून मी तुझं नाव सुद्धा घेतलंय, पण मी ते सगळं तुझ्यासाठी केलं नव्हतं. बबलू खूप फोर्स करत होता म्हणून नाव घेतलं होतं. आणि कसं आहे ना, मी पण एक माणूस आहे आणि मला पण कळतं की माणुसकी कशी जपायची असते ते, आणि माणुसकीची जाणीव सुद्धा मला आहे. वडीलधाऱ्यांचा मान कसा ठेवायचा ना हेही मला कळतं, आणि म्हणून तुझ्या आई वडिलांना त्रास होईल असं मी काहीच वागणार नाहीये आणि आपल्या नात्याचं सत्य त्यांच्या समोर येऊ देणार नाही. आणि ज्या वेळेस मी इथे यायला होकार दिला होता ना, आणि त्याच वेळेस मला कल्पना होती हे सगळं होणार आहे, पण मी जाणून बुजून व्यवस्थित वागतोय, म्हणून तुझे सजेशन मला देऊ नको. सावली गप्प होते. ती काही पुढे बोलणार तेवढ्या जयंती त्या दोघांनाही आवाज देते. ती दोघं जण आतमध्ये येतात आणि त्या दोघांच्याही अंगावरती फुलांच्या पाकळ्या पडतात. जयंती म्हणते, कसं वाटलं सरप्राईज, माझी आयडिया होती ही. मी फुलं सकाळी शेजारच्यांकडून घेऊन आले होते, सकाळपासून तयारी करत होते. अप्पू म्हणतो, काय खोटं बोलताय वहिनी तुम्ही, मी पण मदत केली होती. सकाळ बबलू सोहम म्हणतात, आम्ही पण मदत केली होती. बबलू म्हणतो, मी तर फुलं वर लावली होती, आठवतंय ना. जयंती म्हणते, तू आणि वर फुलं लावणार, ठीक आहे जाऊ दे. जयंती त्या दोघांना म्हणते, जा फ्रेश होऊन घ्या, तुमच्यासाठी अजून एक मस्त सरप्राईज आहे, चला जा लवकर. दोघंही विचार करत एकमेकांकडे बघत असतात आणि आपला आजचा भाग इथेच संपतो. अशी